कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर शाळा क्रमांक 76 मधील विषय शिक्षिका वैशाली विजय कोळी यांची भारत सरकारच्या कला आणि सांस्कृतिक विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे। राजस्थानमधील उदयपूर येथे 17 ते 26 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या या प्रशिक्षणात महाराष्ट्रातून एकूण 10 शिक्षकांचा समावेश आहे। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून वैशाली कोळी यांची एकमेव निवड झाली असून हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे। हसत खेळत विद्यार्थ्यांमध्ये मिसळत आणि सोप्या भाषेत शिकवण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे त्या सर्व परिचित आहेत। शिक्षणासोबतच विविध उपक्रमात सहभाग घेऊन सामाजिक जबाबदारी पेलण्याचं काम त्यांनी नेहमीच पुढाकारानं केलं आहे। स्वच्छता अभियान, कोरोना काळात मदत, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना सहाय्य अशा उपक्रमात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। शाळेला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे। पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्त शाळा, हिरवी शाळा असे उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले। तसेच महानगरपालिका शाळांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत CSR फंडातून तब्बल 12 लाख रुपये किमतीचे 250 अत्याधुनिक बेंच मिळवून दिले। अण्णासो शिंदे शाळेसाठी वैयक्तिकरित्या 90,000चं बांधकाम साहित्य दिलं। वाढदिवसानिमित्त ग्रंथालयासाठी पुस्तक भेट देणं, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आयोजित करणं हे त्यांचं कार्य सातत्यानं सुरू असतं। या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना 2024-25 मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेकडून आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं। त्यांचे पती विजय कोळी आणि कुटुंबीय यांची त्यांना कायम साथ लाभते। या राष्ट्रीय प्रशिक्षणात विद्यार्थ्यांमध्ये आर्ट अँड स्किल डेव्हलपमेंट कसं करता येईल याचं मार्गदर्शन होणार आहे। नमस्कार, मी वैशाली विजय कोळी, प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर यांच्याकडील मनपा यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर लक्षतीर्थ वसाहत क्रमांक 76 या शाळेमध्ये विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। मला दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र CCRT नवी दिल्ली यांच्यामार्फत एक प्रशिक्षणाचं पत्र आलेलं आहे। ते प्रशिक्षण आहे आर्ट्स अँड स्किल्स डेव्हलपमेंट फॉर स्टुडंट्स। यासाठी हे प्रशिक्षण उदयपूर राजस्थान या ठिकाणी 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे। या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त शालेय ज्ञान न देता व्यावहारिक ज्ञान, त्याचबरोबर हस्तकला कौशल्य आणि कार्यानुभवचं त्यांना ज्ञान व्हावं यासाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। या प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातून एकमेव माझी निवड म्हणजे वैशाली विजय कोळी यांची कोल्हापूर महानगरपालिका या ठिकाणी कार्यरत असलेल्या वैशाली विजय कोळी यांची निवड झालेली आहे। महाराष्ट्र राज्यातून 10 शिक्षकांची निवड केलेली आहे। त्यामध्ये महानगरपालिकेतील आपल्या एकाच शिक्षकाची या ठिकाणी निवड झालेली आहे। त्याचबरोबर इतर राज्यातील शिक्षक सुद्धा या प्रशिक्षणासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। यासाठी मला सहकार्य मिळालेलं आहे। कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समिती या ठिकाणी कार्यरत असलेले आमचे प्रशासनाधिकारी DC कुंभार साहेब, त्याचबरोबर या कार्यालयाकडील कार्यरत असलेले पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे साहेब, विजय माळी साहेब आणि चंद्रकांत कुंभार साहेब, त्याचबरोबर माझ्या शाळेच्या मुख्याध्यापिका गीता संजय काळे मॅडम, त्याचबरोबर माझ्या शाळेतील सर्व सहकारी वर्ग आणि माझे लाडके विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्य मला लाभल्यामुळेच मी हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून विद्यार्थ्यांचा कसा विकास होईल याकडे जादाचे जादा लक्ष मी देऊ शकेल। या प्रशिक्षणासाठी वैशाली कोळी या 14 सप्टेंबर रोजी उदयपूरकडे रवाना होणार असून विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि शाळेच्या प्रशासनाने त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला आहे। त्यांच्या या यशात आयुक्त के मंजुलक्ष्मी, प्रशासन अधिकारी DC कुंभार, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, मुख्याध्यापिका गीता काळे यांच्यासह इतर सहकारी यांचा मोलाचा सहभाग आहे।